नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण ऐकतोय मागील एक आठवड्यापासून की आता उर्वरित 75% पीक विम्याला वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। सरकारने तर इलेक्शनच्या अगोदरच सांगितलं होतं, डिक्लेअर केलं होतं की आचारसंहिता जरी लागू असल्या तरी तुम्हाला विमा भेटेल, परंतु आपण पाहतो की मागील 1.5-2 महिन्यात कुणालाच विम्याची लाभ हा मिळालेला नव्हता। मग आपल्याला अशी अपेक्षा होती की आचारसंहिता संपल्यानंतरच काय ते आपल्याला विम्याची वाटप सुरू होईल, परंतु आचारसंहिता संपण्याच्या अगोदरच म्हणजेच 25 मेच्या नंतर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात झालेली आहे। 75%चा उर्वरित विमा हा मिळायला सुरुवात झालेली आहे। माझ्या जिल्ह्यातील बऱ्याचशा महसूल मंडळाला त्याच्यातील शेतकरी ज्यांचा की मी विमा भरलेला होता त्यांना विमा प्राप्त झालेला आहे। त्याच आधारावरती मी सांगतोय की विमा मिळायला सुरुवात झालेली आहे आणि आपण अपेक्षित करू शकतो की येणाऱ्या 4 तारखेला 5 तारखेला किंवा त्यानंतर एक जास्त प्रमाणात या विम्याचं वाटप हे मोठ्या प्रमाणात सुरू होईल आणि जे कोणी पात्र शेतकरी असणार आहेत यामध्ये त्यांना मदत मिळणार आहे। आता आपण पाहूया की ही जी मदत मिळणार आहे ती डीबीटी मार्फतच मिळणार आहे। म्हणजे नेमकं डीबीटीचं खातं आहे का नाही, जर तुम्हाला विमा तुमच्या शेजाऱ्याला मिळालेला असेल आणि तुमच्याकडे जर आलेला नसेल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सोबतच कोणतंही अनुदान मिळण्यासाठी म्हणजेच तुमचं पीएम किसान नमो शेतकरीचं असेल किंवा अतिवृष्टी किंवा दुष्काळ गारपीटचं अनुदान असेल तर तुम्हाला ई-केवायसी किंवा तुमचं खातं डीबीटी संलग्न असणं गरजेचं आहे, हे आता सांगितलं जात आहे। त्याचप्रमाणे विमासुद्धा डीबीटी लिंक खात्यावरतीच येणार आहे। मग नेमकं डीबीटी काय आहे आणि तुमचं खातं डीबीटी लिंक आहे का नाही कसं पाहायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। माहिती तशी अत्यंत महत्त्वाची आहे, काळजी नसावी, मी समजून सांगायला खंबीर आहे। त्यामुळं इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज जाऊ दे म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया। मित्रो, जो काही 75% विमा वाटायचा शिल्लक राहिला होता त्याला आता सुरुवात झालेली आहे। मग यामध्ये पात्र शेतकरी कोण आहेत हा जर सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडला असेल तुम्हाला तर ज्यांना कोणाला 25%चा अग्रिमचा विमा मिळाला होता त्याला आता 75%चा विमा मिळणारच आहे। त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त काही करण्याची गरज नाही आहे। जर तुम्ही 25%साठी पात्र होतात तर तुम्ही 75साठीही पात्र राहणार आहेत। उशीर जर का होत असेल किंवा तुमच्या महसूल मंडळामध्ये इतर शेतकऱ्यांना विमा मिळालेला असेल किंवा शेजारच्या तुमच्या गावामध्ये विमा मिळालेला आहे परंतु तुम्हाला आणखी विमा मिळत नसेल तर तुम्ही खात्री करून घ्या की तुमचं खातं डीबीटी संलग्न आहे का। मग आता नेमकं हे डीबीटी काय भानगड आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, विमाचे बोगस प्रकरण 1 रुपयामध्ये विमा असल्यामुळे जे काही बोगस प्रकरण ह्या वेळेस आढळण्यास आले त्याला आळा घालण्यासाठी आणि ती मदत जी आहे ती शेतकऱ्याच्याच खात्यावरती जावी, इतर कुठल्याच खात्यावर जाऊ नये म्हणून आधार संलग्न असलेल्या खात्यावरच पैसे पाठवायचा निर्णय घेतला आहे। आता आपण विमा भरताना जे काही बँक पासबुक देतोय जरुरी नाही की त्याच बँक पासबुकवर त्याच खात्यावर तुमचा विमा येईल, पण आधार कार्डला जे खातं लिंक आहे किंवा आधार संलग्न डीबीटी जी लिंक खातं आहे त्यालाच तुमचा विमा येणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा अर्थ आहे की खाते आपण हातानं न टाकता, बँकेचं खातं IFSC कोड हातानं न टाकता जे आधारशी संलग्न आहे, जे चालू खातं असणार आहे त्यावरतीच आता विमा डायरेक्टली जमा होणार आहे। तर हे आहे डीबीटी प्रणाली। मग आता ह्या डीबीटी प्रणालीमध्ये फायदा काय आहे तर यामध्ये स्कॅम म्हणा किंवा घोटाळा म्हणा हे होणार नाही, परंतु याच्यासोबतच तोटे पण आहेत। आता याचा तोटा काय असणार आहे की प्रत्येक शेतकऱ्याला माहीतच नाही आहे की आमचं डीबीटी संलग्न खातं कोणतं आहे। कदाचित काही शेतकऱ्यांना माहिती असेल परंतु ते जे खातं डीबीटी संलग्न आहे ते खूप दिवसापासून वापरलंच नाही आहे, त्यामुळे 0 बॅलन्समध्ये गेलेलं आहे, त्यामुळे निगेटिव्ह बॅलन्समध्येही खातं गेलेलं आहे आणि आलेली मदतही त्याच खात्यावरती येऊन पडणार आहे। सोबतच त्या खात्याचं ना आधार कार्ड आहे, ना बँक पासबुक आहे, ना ATM आहे, तर मग ते पैसे काढायचे कसे, तर तोही मोठा प्रश्न आहे। त्यामुळं अशा डीबीटी खात्यावरती भलत्याच खात्यावरती जे की आपण कधी काढलं आणि विसरूनही गेलो आणि तशा खात्यावरती पैसे गेलेत परंतु आपण म्हणतोय आपल्या खात्याला विमा चाललेला नाही आहे, कंपनीने तर विमा पाठवून 15 दिवस झालेत, मग अशा वेळेस त्यावेळेस आपण तपासायचं कसं की आपल्या खात्याला आधार कार्ड लिंक असलेलं शेवटचं खातं कोणतं आहे किंवा डीबीटी एनेबल्ड खातं कोणतं आहे। त्यासाठी तुम्हाला आधार कार्डचं ही प्रोसिजर फॉलो करणं गरजेचं आहे। या प्रोसिजरला जर फॉलो कराल तर तुम्हाला तुमच्या आधार लिंकवर जर मोबाईल असेल तर तुम्ही घरी बसल्या ही प्रोसिजर करू शकता। गुगलवरती सर्वप्रथम माय आधार टाकायचं आहे, पहिली वेबसाईट आहे आधारची, त्यासाठी तुमचा आधारला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे। इथं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुमचा इथं आधार नंबर दर्ज करायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर कॅप्चा दर्ज करायचा आहे आणि लॉग इन विथ OTP। मग अशा रीतीने तुमचा जो आधारला मोबाईल लिंक आहे त्यावरतीच OTP येईल, तो OTP तुम्हाला इथं टाकायचं, त्यानंतर लॉग इन केलं जाईल। लॉग इन केल्यानंतर पहिल्या पेजवरती इकडं खालच्या साईडला बँक सीडिंग स्टेटस जे आहे परत एकदा पाहू शकता, त्या बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या डीबीटी लिंक खातं किंवा आधार लिंक खातं कोणतं आहे ते ॲक्टिव्ह आहे का नाही हे पाहू शकता। आता आपण पाहूया की मग तुम्हाला जर डीबीटी लिंक खातं करून घ्यायचं असेल तर काय पर्याय आहे। तुम्ही म्हणाल की आम्ही बँकेत गेलो,
जी इच्छुक बँक आहे त्या बँकेत गेलो, आधार कार्ड पॅन कार्ड दिलं तरी त्या खात्यावरती न येता भलत्याच खात्यावरती जात आहेत. मॅनेजर तर सांगतो की तुमचं KYC झालेलंच आहे, आधार पॅन तर लिंक दिसतंय खात्याला, परंतु तरीही फॉर्म तिथं मदत येत नाही, भलत्याच खात्यावरती जातात. तर त्यावेळेस करायचं काय आहे, तुम्हाला एक नवीन खातं तुम्हाला काढणं गरजेचं आहे पोस्टाचं. पोस्टाच्या खात्यात पण 2 प्रकार आहेत. त्यामध्ये एक प्रकार आहे की पोस्टाचं खातं सिंपल आहे आणि दुसरं इंडियन पोस्ट पेमेंट बँक IPPB या नावाचं एक खातं आहे जे तुम्हाला काढणं गरजेचं आहे. हे खातं DBT संलग्न जी काही DBTशी रिलेटेड जी काही मदत येते त्यासाठी एक बेस्ट खातं मानलं जातं. त्यामुळं बरेच काही नमो शेतकरी सन्मान योजनेचे असतील किंवा PM किसानचे शेतकरी असतील, लाभार्थी असतील, KYC केल्यापासून त्यांचं भलत्याच खात्यावरती जर पैसे जात होते, तर ज्यांनी कोणी IPPBचं खातं काढलेलं आहे त्यांना आता नियमितपणे त्यांच्या खात्यावरती व्यवहार करता येतो आणि नियमितपणे त्यांचा जे काही लाभ आहे तो मिळवता येतो. ते खातं मात्र 200 रुपयामध्ये काढलं जातं. पोस्ट मास्टरकडनं तुम्हाला ते खातं काढायचं आहे. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन काढाल तर ते दुसरं खातं सेव्हिंगचं निघतं. पोस्ट मास्टरकडनं जर तुम्ही खातं काढाल तर एक सिंपल ATM येतं, 200 रुपयाचं चार्जेस आहे. ATM येतं, ते त्याच्यावरती फोनपे, गुगल पे सर्व चालू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही एक नवीन खातं काढून DBT संलग्न खातं ॲक्टिव्ह करू शकता. तर हे करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. स्वतःचं तुम्ही चेक करून घ्या की तुम्हाला कोणत्या खात्यावरती आधार लिंक आहे आणि शेवटचं खातं ॲक्टिव्ह कोणतं आहे ज्याला की आधार लिंक आहे, त्यावरतीच तुमची मदत येणार आहे. जर कोणतंच ॲक्टिव्ह नसेल तर परत एकदा जाऊन आधार पॅन लिंक करून त्या प्रतीक्षेत नका बसू. सरळ IPPBचं पोस्टाचं खातं काढून घ्या आणि लवकरात लवकर तुमच्या आधारला त्या DBT संलग्न अकाउंटला ॲक्टिवेट करून घ्या. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. विमा वाटप करायला खरंच सुरुवात झालेली आहे, ही मी प्रॅक्टिकली अनुभवावरून सांगत आहे. अशा प्रकारे लवकरात लवकर सर्व बळीराजाला जी काही थोडी मदत आहे, जी की पेरणीच्या टायमाला लागणार आहे, फुलाची पाकळी, ती त्याला योग्य वेळेस मिळावी हीच प्रार्थना